नमस्कार मित्रांनो, डिजिटल लाईव्ह या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण बघणार आहोत MSCET 2026चे फॉर्म चालू झालेले आहेत, ते कसे भरायचे. तर चला या बघूया. MSCETच्या लिंकवर जायचं आहे अगोदर आपल्याला. त्यानंतर CET रजिस्ट्रेशन त्यावर क्लिक करायचं आहे. न्यू रजिस्ट्रेशन केल्यावर इथे तुमची ईमेल ID टाकायची, रजिस्टर जी करायची आहे ती. त्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे, नंतर अजून कन्फर्म पासवर्ड टाकायचा आहे आणि डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर तुम्हाला खाली रजिस्टर म्हणून लिहून येईल, त्या रजिस्टरवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला असा एक पेज दिसेल. तिथे म्हणजे तुम्हाला तुमच्या मेलवर जाऊन कन्फर्म मेल करायचं आहे. त्याच्यानंतरच इथे तुमची ID लॉग इन होईल. लॉग इन झाल्यानंतर इथे डिजिलॉकरचा ॲक्सेस घ्यायचा आहे. त्यातून तुम्हाला तुमची अप्पर ID सिलेक्ट करायची. इथे आधार नंबर टाकून OTP टाकल्यानंतर OTP सबमिट केल्यानंतर पिन सेट करायचं आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला अप्पर ID सिलेक्ट करायची आहे तुमची आणि आधार आणि ID सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर अलाउ करायचं आहे. तर डिजिलॉकरमधून त्याला ॲक्सेस मिळेल. ॲक्सेस सक्सेसफुली झाल्यानंतर तुम्ही मेन पेजवर याल CETच्या आणि तिथे तुम्हाला रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे प्रोफाईल अपडेट करायची आहे. पर्सनल इन्फॉर्मेशनमध्ये क्लिक हिअर अप्पर IDवर केल्यानंतर अप्पर ID तिला कॉपी करायचं आहे आणि पेस्ट करायचं आहे अप्पर ID नंबरमध्ये. त्यानंतर तुम्हाला तुमचा अल्टरनेट नंबर द्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला त्यांच्या मार्कशीटनुसार तुमचं नाव लिहायचं आहे, वडिलांचं नाव लिहायचं आहे, आईचं नाव लिहायचं आहे आणि तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचं रिलिजन काय आहे, तुमची मदर टंग काय आहे, नॅशनॅलिटी काय, ॲन्युअल इन्कम किती आहे आणि मॅरिटल स्टेटस अनमॅरिड. मॅरिड असाल तर मॅरिड करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला परमनंट ॲड्रेस टाकायचा आहे तुमचा. परमनंट ॲड्रेसमध्ये ॲड्रेस टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा स्टेट, डिस्ट्रिक्ट, तालुका, विलेज आणि पिनकोड टाकायचा आहे. इथे तुम्हाला सेम ॲज परमनंट ॲड्रेस करायचा आहे, तर करस्पॉन्डन्स ॲड्रेसमध्ये तोच ॲड्रेस येईल. चेंज असेल तर टाकायचा आहे. नंतर अदर डिटेल्समध्ये तुम्ही महाराष्ट्र राज्यातले राहणारे आहेत का, तर येस करायचं आहे. त्याच्यानंतर डिसॅबिलिटी नो करायचं आहे. कोणत्या वर्षी 10वी झाले, किती पर्सेंटेज होते, त्याच्यानंतर कोणत्या बोर्डमधनं झाले आहे तुम्ही आणि कोणतं स्टेटमधून झाले आहे आणि 12th तुम्ही आता पास आऊट झालेले आहेत की अपिअरिंग आहात ते सिलेक्ट करायचं आहे. जर तुम्ही यावेळेस 12वीमध्ये असाल तर यस करा, 12वी पास आऊट झाले असाल तर नो करा. मग तुम्हाला टेलची डिटेल टाकावं लागेल. मग आता MSCET इथे रजिस्ट्रेशन केल्यानंतर जो रजिस्टर्ड नंबर येईल त्यावर OTP जाईल आणि त्या नंबरला व्हेरीफाय करायचा आहे. व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला तुमच्यासमोर पेज ओपन होईल की टर्म्स कंडिशन हे सगळं वाचावं लागेल आणि मग समोर गेल्यानंतर 4 स्टेपमध्ये फॉर्म आहे. पर्सनल इन्फॉर्मेशन, ॲड्रेस, डोमासेल आणि डॉक्युमेंट अपलोड. तुम्हाला तुमच्या पहिल्याच्यात पर्सनल आणि ॲड्रेस हे सगळं दिसेल, कारण आपण ते भरलेलं होतं रजिस्ट्रेशन प्रोफाईलमध्ये. त्यानंतर तुम्हाला इथे विचारलेलं आहे तुम्ही अनाथ आहात का, मग तुमची कास्ट कॅटेगरी कोणती आहे, कास्ट कॅटेगरीमध्ये तुमची सबकास्ट कोणती आहे, मग कास्ट व्हॅलिडिटी आहे का, अप्लाय केलं असेल तर हो करा. कास्ट सर्टिफिकेट नंबर टाकायचा, आउटवर्ड नंबर येतो कास्ट सर्टिफिकेटवर उजव्या हातावर, तो टाकायचा आहे. त्याच्यानंतर नॉन क्रिमिनल आहे का, नॉन क्रिमिनल असेल तर ती 2027पर्यंत पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर हे सर्व प्रमाणपत्र नंबर वगैरे टाकल्यानंतर तुम्हाला बनलं असेल तर यस करा, अप्लाय केलं असेल तर अप्लाईड करा बट नॉट रिसिव्ड करा. त्यानंतर तुम्हाला
नेक्स्ट पेजमध्ये SSCचे मार्क्स विचारलेले आहेत. मग तुम्ही 12वी कोणत्या ह्याच्यातनं करत आहात, सायन्समधनं की डिप्लोमा इन इंजिनिअरिंग की अदर. मग चेकबॉक्सवर क्लिक करून सेव्ह अँड प्रोसीड करा. त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट पेजवर जाईल. तिथे तुम्हाला कशासाठी अप्लाय करायचे, PCM की PCB की बोथ. एक पेपरची फी 1000 रुपये, 2 घ्याल तर 2000. फर्स्ट अटेम्प्ट करायचं इथे आणि पेपर कोणत्या लँग्वेजमध्ये पाहिजे ते सिलेक्ट करायचं. चेकबॉक्सवर क्लिक करायचं आणि सेव्ह अँड प्रोसीड करायचं. सेव्ह अँड प्रोसीडमध्ये केल्यानंतर डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे. फोटो एकतर तुम्ही क्लिक करू शकता लाईव्ह फोटो किंवा अपलोड करू शकता आणि आधार कार्ड अपलोड करायचं आहे. अपलोड झाल्यानंतर सबमिट केल्यानंतर तुम्हाला असा प्रिव्ह्यू फॉर्म दिसेल. अजून नेक्स्ट पेज केल्यानंतर असं चालनचा पेज येईल. तुम्हाला मग तुमचे पेमेंट करावं लागेल. पेमेंट होताच तुम्हाला रिसिप्ट मिळेल पेमेंटची. हिस्ट्री पेमेंटमध्ये जाऊन आणि फॉर्म पण दिसेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.